नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. आणि सकाळचे 6:30 वाजलेत आणि इथं माझं अंगण स्वच्छ झाडायचं आहे. झाडलं नाही अजून, आधी ओटा झाडून घेते आणि मग अंगण झाडून घेते. चूल पेटवली, पाणी ठेवले, आता तापते. तोपर्यंत इकडं चांगलं अंगण स्वच्छ झाडते. झाले धार काढून गुरांना वैरण टाकली. आता शेणला पण मका टाकली आणि चहा पाणी झाले. आता माझं कपडे धुवायला आणले ते बाहेर. कपडे भरपूर येते धुवायची, कपडे धुवून घेते. कपडे धुवून झाले आता आणि आता 9:30 वाजले ते. तर सगळेजण जेवायला बसले ते. आता मी पण चालले तर जेवण करायला. तर आता जेवणामध्ये वड्याची आमटी आणि चपात्या आणि मेथीची भाजी या सर्व वाळत घातली. आता जेवण वगैरे करून आणि आता गुरं पाणी धावून घ्यायला लागली. गुरं पाणी धावून सावलीला बांधली. इकडं सगळ्या म्हशी आणि रेडको बांधले आणि तिकडं आंब्याखाली गाईला बांधले. आणि आता चला शेळ्यांना वैरण आणायची राहिली. शेळ्यांना वैरण आणू. शेळ्यांना आता वैरण टाकून झाली. आता शेळ्यांना वैरण ती टाकली. आता पाण्याची कळशी घेतली आणि आता निघाली माळावर. ककडीचं वेल चढवायचे त्या खालच्या तुकड्यातलं. तर ऊन भरपूर पडले आज. 9-10 वाजताच कडक झार असं ऊन लागायला लागले. दिवसभर तर कसं जायचं आहे. होळी बरोबर येतेच आणि उन्हाला भरपूर चाल झालं. ऊन भरपूर पडायला लागले. आता चला जाऊया. आता 11 वाजल्या, माळावर आले आता. आणि आता हे जे आपले येल आहेत ते वेल असे जाळीवर चढवायचेत, म्हणजे खाली ककडी तोडताना तोडवले जात नाहीत आणि शेंडा पण आपला खुडत नाही. त्याच्यामुळं वेल असे वर गुंतवायचे. चला गुंतवून घेऊया. मग पसरलेल्या 4 पाती लावून झाल्या त्यात आमच्या. तर आता भरपूर असं वेल पसरलं होतं, ते सगळं असं वर चढवलेच आहे. चला आता पाणी पिऊन येऊ आणि 3ऱ्या पातीला सुरुवात करूया. सावलीला जाऊन पाणी पिऊ. तिथं कशी ठेवली तिथं. दुपारच्या 1:30 वाजले ते. ऊन भरपूर पडले. चला आता जेवण करायला जाऊया घरी. तर एक पात इकडून घेऊन आलतो आणि आता मधून राहिले ते. आता नंतर ऊन उतरल्याच्या नंतर यायचं आणि मग लावून जायचं एवढं. चला आता जाऊया. जरा वेल चढवल्यावर जरा सुकल्याने वाटतात, पण परत नंतर होते व्यवस्थित. चला आता जाऊया घरी. घरी आले आणि थोडा वेळ आराम केला आणि आता सगळी मुलं उठलेत झोपेत ना. आणि कलिंगड कापायला 2 आणलेत. कलिंगड कापून घ्यायचे आता. सगळेजण खातो उन्हाचं बसून. पांढरा राधा ते अजून कापलं नाही आजीनं. वरचा शेंडा दिलाय तुला. तीच खायला लागली ती. चौघांना 4 पिल्ट आणणार. कलिंगड कापली, पण जरा पांढरे निघाले, लाल निघाले नाही, पण गोड आहे ती. चला आता खाऊन घेऊया. तर आता 4 वाजले ते. जेवण वगैरे सगळं करून आता आला मी माळावर. तर आज आता केळीतलं गवत काढायचं आहे आणि आता आम्ही 3 पण आलो आहे आता केळीतलं गुरांना गवत काढायला. चला आता केळीतलं गवत काढून घेऊया. आणि
3 पाती काढल्या होत्या आपण इकडून. आंबा चांगला डेरेदार झालाय मग. तर त्याच्यातलं एक गेलं, इथलं 2-4 गेलं. आता आपल्या लिंबूनीचं ते 2 किलो बी गेलं काय नाही. चला आता काढून घेऊया. भरपूर गवत आहे केळीमध्ये. चांगली आता मोठी झाली केळी. तर आता इथं काठीमाठाची भाजी मिळाली आणि आता ते आत्याला देते मी. भरपूर अशी काठीमाठाची भाजी मिळाली. काढून घेऊया. आत्याने सवळून घेतली सगळी आता तिकडे बसून आणि आम्ही दोघीजणी खुरपतोय. तर चला केळी खुरपून घेऊया. आणि इथं काठीमाठाची भाजीचे सगळं दॅट काढून घेतले तर आत्याने आणि मी पण. दिवस मावळून गेला म्हणजे मावळायचा 7 वाजता मावळतो आणि इथं आमच्या धरलेल्या तेवढ्या पाती लागले ते. आणि आता गवत गोळा करून घ्यायचं सगळं आणि मग घरी जायचं. आता गवत गोळा करून ढिगारा करायला लागले ते. आम्ही तिघी पण गवत गोळा करून एका तडपावर ठेवायचं, जेवढं जातं तेवढं न्यायचं. दिवस मावळते ना. केळी किती सुंदर दिसते त्या अशा मोठ्या झाल्या त्या जरा बऱ्याच. चला आता गवत गोळा करायला सुरुवात केली आता आम्ही. आलो आता आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची. पीठ मळून घेते आता आणि चपात्या करायला सुरुवात करते. पीठ मळून झालं आता माझं. छान पीठ मळलं आहे आणि चपात्या करून घेते आता. इकडं माझं पीठ मळून झालं आणि आता इकडं आत्याची भाजीची तयारी चालू झाली. आज कशाची भाजी करायची आत्या? तर ही रानातनं येताना काठीमाठ गवला त्याची भाजी करायला लागले ते आता काठीमाठाची. काढून आणले नंतर काय चिरायला नसतं. होयावरच बरोबर आई ती आली म्हणून आता रानातनं घरी पटकन होईन आता. छान लागते पण खायला. मी तर पहिल्यांदाच खाल्ली. आजीने दिली तवा. तर आता विळीनं चिरून घ्यायला लागले ते. काठा मोडला बाई. त्याला काट माट असल्यावर काट हायच त्याचा ना. पाना गणीस काट आहे त्याला. एखादा राहिलंच का अजून पण? मग काय कचरा की मला. दूध ठेवलं एकीकडे तापायला आता. मग खायला चांगलं लागते ना ते. किती गुलाब कसं गुलाबाला कसं काट असतं पण दिसायला किती छान असते ती. तसं ह्या भाजीचा पण प्रकार आहे. काट भरपूर येतं पण चांगली असते ना. कमरेला ती चांगली असते ना वाटतं. तर याला शेंगासारखं असं शेवग्याच्या चिरून घ्यायचं. शिजू टाकते ती ना आधी मग फोडणी देते ती ना. तर बघूया आपण भाज्या आता कशा करते ते आत्या ते. शिजू टाकायचं. आणि इकडं हरभऱ्याची उसळ करायची काय? कसं काय करायची? उसळ आपण. आमचा शनिवार आहे. रविवारी काय 10 वाजले तर चालते ते आपण. का माझा रविवार आहे म्हणून तसं म्हणतात. आता पण आत्याचं काय का 10 वाजता. माझं काय नाही पण ते. होय होय. मामाला शनिवार. झाल्यावर मकाच्या भाकरी केल्या दोघी. आणि आता सगळा स्वयंपाक झालाय. तिथं आत्याने काठीमाठाची भाजी पण केली. चला आता जेवण करून घेऊ. तर आता जेवणामध्ये मकाची भाकर, काठीमाठाची भाजी, हरभऱ्याची उसळ आणि शेवग्या शेंगाची आमटी. तर चला सगळेजण आता जेवण करून घेऊया. भाजी काठीमाठाची किती छान आणि सुरेख दिसते आणि खायला पण चविष्ट लागते.